हॅलो गाईज, कशा आहे सगळे? मस्त ना. सो इथे मला एक गोष्ट शेअर करायची आहे की अँटीबायोटिक घेतलं पाहिजे का नाही घेतलं पाहिजे आणि कोणत्या केसेसमध्ये घेतलं पाहिजे. जसं की एक्झाम्पल मी असं सांगेन की जर तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन असेल तर डॉक्टर देत नाही. व्हायरल इन्फेक्शनमुळे तुम्हाला द्यायची गरज नव्हते अँटीबायोटिकची. तरी तुमचं 3 दिवसापर्यंत काही गोष्ट म्हणजे ताप आला आहे, काही आलं आहे, तो तुमचा कमी नाही झाला तर मग डॉक्टर 3 दिवसानंतर मग बॅक्टेरियासाठी मग चला बा काहीतरी आहे, मे बी बॅक्टेरिया इन्फेक्शन आहे म्हणून मग तो अँटीबायोटिक देतो. बट 3 दिवसामध्ये व्हायरल इन्फेक्शन कमी होतं. तो 3 दिवस राहतो, लगेच कमी होत नाही व्हायरल इन्फेक्शन. आणि जर अँटीबायोटिक जर तुम्हाला खरंच अँटीबायोटिकची गरज असेल, जसं की तुम्हाला काहीतरी इन्फेक्शन असेल किंवा बॅक्टेरिया इन्फेक्शन झालं असेल तर तो तुम्हाला अँटीबायोटिक देणारच. आणि मग त्या अँटीबायोटिक्सचा रिझल्ट लगेच दिसतो तुम्हाला. पण त्याचे कोर्स तुम्हाला प्रॉपर 3 दिवस 5 दिवस ते व्यवस्थित करावे लागतात. सो ते व्यवस्थित केले पाहिजे. अँटीबायोटिक घेतलं म्हणजे ते वाईटच आहे शरीराला असं नसतं. अँटीबायोटिक्सचा आता आला आहे म्हणून खूप लोकांचे जीव वाचतात. आता आधीच्या काळामध्ये मृत्यूदर खूप होता आणि आता मृत्यूदर खूप कमी झालेला आहे अँटीबायोटिकमुळे सुद्धा. असं नाही की अँटीबायोटिक वाईटच आहे, किंवा काही जणांचा समज असा पण आहे की अँटीबायोटिक घेतल्याशिवाय ताप कमी होत नाही, किंवा अँटीबायोटिक खाल्ल्याशिवाय तुमची स्वेलिंग कमी होणार नाही, किंवा हे ते खूप साऱ्या गोष्टींचा समज आहे. मला असं वाटतं की डॉक्टरांशी पहिला प्रॉपर कन्सल्ट करा आणि मगच गोळ्या खा. विदाऊट कन्सल्ट नका खात जाऊ कधीही गोळ्या. आणि अँटीबायोटिक तर स्पेसिफिकली नका, बिकॉज त्याच्यामध्ये कसं असतं स्टेजनुसार असतात. म्हणजे त्याचे क्लास असतात की फर्स्ट क्लास, सेकंड क्लास असं क्लास असतात. त्यानुसार अँटीबायोटिक दिली जाते. लगेच तुम्हाला हाय डोस दिला जात नाही. आणि जर तुम्ही ॲमॉक्सिसिलिन खात असाल आणि तुम्ही त्याचा व्यवस्थित कोर्स नाही केलात तर नेक्स्ट टाईम तुम्हाला तर ॲमॉक्सिसिलिन बॉडीला वर्क करत नाही. त्याची बोलतात ना, बॉडी रेजिस्ट होऊन जाते त्या गोळ्याने किंवा त्या कंटेनने. म्हणून मग तुम्हाला सेफोटॉक्सिन द्यावं लागेल, हाय डोस द्यावा लागेल. सो असं कधी पण त्या बोलतात ना, अँटीबायोटिकचा कोर्स प्रॉपर 3 दिवस 5 दिवस जोही असेल तो करायचा. आणि त्याशिवाय बोलतात ना की गोळ्या अर्धवट सोडायच्या नाही, टायमावरती वगैरे खायच्या, जे असतात ते व्यवस्थित काळजी घ्यायची. सो मी व्हिडिओ इथेच थांबवते. फक्त एवढं सांगेन की अँटीबायोटिक जर गरज असेल तर त्याला घेतलं पाहिजे. आणि व्हायरल इन्फेक्शनमध्ये गरज लागत नाही. आफ्टर 3 डेज गरज लागली तर मग डॉक्टर सजेस्ट करतात. सो तुम्हाला काही असं असेल ना डाऊट तर डॉक्टरांना व्यवस्थित कन्सल्ट करा. डाऊट क्लिअर करून घेऊन येत जावा डॉक्टरांकडून. सो चला, बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.